नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बर्फी बनवणार आहोत, जी की उपवासाला खायला जमते। तर काजू किंवा बदामाची नाही तर शेंगदाण्याची बर्फी तयार करणार आहोत। 2 वाटी मी शेंगदाणे घेणार आहे। तर शेंगदाणे हे स्वच्छ आणि तेलकट असले पाहिजे, कारण छान चव लागते त्याच्यामुळे। त्याची असे घुंगरू शेंगदाणा म्हणतात याला। हे असे शेंगदाणे घ्यायचे। तर गॅस सुरू केलाय मी। ते शेंगदाणे आपण मीडियम फ्लेमवर भाजून घेणार आहोत। आता हे मंद आचेवर आपण असे भाजणं चालूच आहे, बिलकुल याला डाग पडू दिले नाहीत। बघा याचा पाचोळा निघून चाललाय। बस आपलं आता हे झाले भाजणं। बघा बिलकुल डाग पडू दिला नाहीये याला। असे आपल्याला भाजून घ्यायचे, तेव्हाच आपली बर्फी छान होईल। आता हे आपले शेंगदाणे आहे ते थंड झालेत। आपण आता याचा पाचोळा काढणार आहोत। आता आपण हे पाचोळा पूर्ण काढून घेतलाय। असे स्वच्छ करून घ्यायचे शेंगदाणे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत। हे मिक्सरचं भांडं घेतले, याच्यामध्ये शेंगदाणे काढून आणणार आहोत। बारीक करायचे। तर जास्त चिकट झालं नाही पाहिजे पीठ, नाहीतर तेलकट होतात ते। तसं मोकळं असलं पाहिजे पीठ, तसे काढून आणायचे आपल्याला। तर हे आता बारीक केलंय आपण। हे बघा शेंगदाण्याचं पीठ हे असं रवा रवा निघालं पाहिजे, चिकट नाही करायचं आपल्याला। अशा प्रकारे सगळं पीठ तयार करून घ्यायचंय। अशा प्रकारे मी सगळं पीठ तयार करून घेतलंय। आता आपण याला चाळून घेणार आहोत, कारण हे जाड असतं काही तर त्याच्यामुळे आपण एकसारखं सगळं पीठ तयार व्हावं त्यासाठी आपण चाळून घेणार आहोत। अशा प्रकारे चाळणी घेतली आहे मी। तर पिठाची असेल जाडसर तर ती पण चालते। तर आपण आता हे चाळून घेणार आहोत याचं पीठ शेंगदाण्याचं केलेलं। तर कमी खर्चामध्ये आपली बर्फी तयार होती। असं चाळून घ्यायचं व्यवस्थित। आणि जे जाड राहतं ते आपल्याला भाजीला टाकायला सुद्धा चालतं, किंवा याला डबल फिरवून घ्यायचं मिक्सर मधून। तर नवीन आलेल्यांनी माझे जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता सगळं चाळून घ्यायचं आपल्याला। आता आपण हे असं बारीक करून घेतलंय, चाळणीनं चाळले। आणि आपण पाक तयार करायला घेणार आहोत। तर ह्या वाटीनं 2 वाट्या मी शेंगदाणे घेतलेत, त्याच वाटीनं 1 वाटी साखर घ्यायची, 1 वाटी पाणी घ्यायचे। तर आपण आता याचा पाक तयार करणार आहोत। जास्त वेळ लागत नाही, 4-5 मिनिटं लागतात ह्या पाकाला। तर बारीक गॅसवर ठेवलाय मी। आपली चाचणी होत आली आता। तर आपला पाक तयार झालाय, कारण याच्यामध्ये 1 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही। हे बघा। तर आपण आता हे थोडं करून शेंगदाण्याचं जे पीठ तयार केलं आपण ते घालणार आहोत। त्यामध्ये घालू हे थोडं करून पीठ। जास्त एकदम सगळं टाकून घ्यायचं नाही, आणि लो फ्लेम ठेवायची, हाय नाही करायची, कारण याच्या गाठी होतील। असं मिक्स करत राहायचं सगळं, आणि परत सगळं थोडं करून पीठ घालत राहायचं। आता याच्यामध्येच आपण मोठे 2 चमचे दूध पावडर घेतले, ते पण घालायचे याच्यामध्येच। हे सगळं मिक्स करायचं। छान बर्फी तयार होती। नवीन करून पाहिली मी, कारण आपण शेंगदाण्याची चिक्की किंवा लाडू खातच असतो। तर अशी बर्फी ही कोणी आलं तर द्यायला सुद्धा छान असती। त्याला सारखं असं ढवळत राहायचं लो फ्लेमवर। हाय फ्लेम बिलकुल करायची नाही, नाहीतर खालून तळायला लागते ते। आता याला घट्ट होऊस तर आपण असंच मिक्स करत राहायचं। खाली तळाला लागू नये किंवा लाल कलर येईल, त्याच्यामुळे आपण लो फ्लेम ठेवायची। तर असंच मिक्स करत राहायचं आपण सारखं। आता आपण याला थोडंसं असंच मिक्स करत राहायचं, कारण हे छान नरम व्हावं म्हणून।
तर याच्यामध्ये जो चिकटपणा असतो हाताला लागतो ना, तो कमी होण्यासाठी आपण याला सारखं असं मिक्स करत राहायचं. एखादा चमचा तूप पण घालू शकता तुम्ही, पण आपल्याला बिना तुपाची करायची आहे बर्फी. हे बघा कसं घट्ट होत चाललंय हळूहळू. तर आपला गोळा तयार झालाय आणि थोडं थंड पण झालंय. आता आपण याला हाताने करणार आहोत नरम. बघा आता कोरडं झालं, बिलकुल हाताला चिटकत नाही. आता आपण याला वड्या पाडण्यासाठी घेणार आहोत. आता आपण हा गोळा आहे याला गोल करून लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे घ्यायचे. जाड पाहिजे आपल्याला बर्फी तयार करायची, त्याच्यामुळे जाड पोळी लाटायची याची. ह्या साईजची, हे बघा या साईज मध्ये लाटून घ्यायची. आता आपण याच्या वड्या पाडणार आहोत. आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. बघा किती छान झालंय, नरम मस्त. तर मोठ्या साईज मध्ये वड्या करणार आहे मी. काजू कतली सारख्या सुद्धा तुम्ही याच्या वड्या करू शकता. हे बघा आपल्या वड्या तयार झाल्यात, मस्त नरम. हे बघा विकतच्या सारख्या मस्त झाल्या, सॉफ्ट एकदम. पहा तुम्ही करून बर्फी, शेंगदाण्याची बर्फी. एकदम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.